बघा, असा हा नेता पुन्हा जन्माला येणं अवघड आहे. दुसऱ्या सेवा करता करता स्वतःचा शेवट कधी झाला ते कळलंच नाही. दुसऱ्यासाठी जगत जगत स्वतःसाठी जगायचंच विसरून गेला. जगायचंच राहून गेला म्हणाय म्हणलं तरी काय हरकत नाही. असे आमचे अजित दादा बघितलं. काय होतच नव्हतं झालंय बारामतीत. कधी मन देणे वाटलं नव्हतं मीटिंगला येणार होतं. तर मित्रांनो, तुम्ही म्हणसान रानात न्यायला काय झालं त्यांच्या गावी इथंच. अहो, ह्यांचंच हे कॉलेज. कारण की कायमस्वरूपी आठवण राहावं, पुतळा बांधावं आणि लक्ष द्यावं सर्वांनी. विसर पडू नये रानात. म्हणून इथं प्रत्येक विद्यार्थ्याला कळावं की कोणतरी आपल्यासाठी समाजासाठी झटून बलिदान दिलं. थोडक्यात स्वतःची सेवा. झाडामुळेच काय दिसत नाही. एकच की कामाचा पक्का, दादाचा पक्का आणि तो शब्दाचा पक्का तोच आमचा. पब्लिक दाखवतो मी तुम्हाला. पब्लिक बघा. माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना की आणि बघा, अंत्यविधीचा असा हा शेवट झालेला आहे. तरी पण ग्राउंड वरती एवढी पब्लिक आहेत. बघितलं एवढी पब्लिक. संपूर्ण पवार कुटुंबियांच्या स्क्रीन लावून बघतात पब्लिक. ही पब्लिक बघा टॉयलेटवर बसले, सुविधा केल्या ह्याच्यावर. एवढं पब्लिक आहे. सध्याची लाईव्ह परिस्थिती बघितली का?
अरे बेट्यानो, इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून. हा, मला बी अजित पवार म्हणतात. पण गऱ्यांनो, नियतीचा खेळ बघा. खरंच आज माझा हा प्रवास इथंच थांबतोय. मी नेहमी म्हणायचो राजकारण आपल्या जागी आहे, पण काम महत्वाचं. लोकांनी मला कामाचा माणूस म्हटलं, तीच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई होती. आज निरोप घेताना मन खूप जड आहे, पण एक समाधान आहे की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठीच धावत होतो. मी तुम्हाला शब्द दिला होता, जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं भलं करण्यासाठी मी झटत राहील. नियती बघा कशी असते. आज माझ्या हक्काच्या बारामतीच्या मातीत तुमच्या सेवेसाठी येत असतानाच माझे हातपाय कायमचे विसावले. पण मला अभिमान वाटतोय की मी रिकाम्या हाताने नाही, तर तुमच्या कामाची फाईल छातीशी धरूनच या जगाचा निरोप देतो. शेवटच्या क्षणीही माझ्या डोळ्यासमोर फक्त तुमचा चेहरा होता. माझा स्वभाव थोडा रोखठोक होता. कधी कुणावर ओरडलो असेल, कुणाचं मन दुखावलं असेल, पण माझ्या त्या रागामागे फक्त एकच तरफड होती की माझ्या सामान्य माणसाचं काम झालं पाहिजे. सत्तेसाठी नाही, तर तुमच्या हक्कासाठी मी नेहमीच दादा म्हणून उभा राहिलो. आता मी निरोप घेतोय, पण महाराष्ट्र थांबता कामा नये. माझी जबाबदारी आता मी तुमच्यावर सोपवतोय. राजकारण करा, पण विकासाची गती थांबू देऊ नका. जाता जाता माझ्या शैलीत डोळे पुसून शेवटचं सांगतो, आता रडत बसू नका. उठा आणि कामाला लागा. माझा महाराष्ट्र आपल्याला अजून खूप पुढे न्यायचा आहे. तुमचाच कामाचा माणूस अजितदादा पवार. पोलीस अधिकाऱ्यांना विनंती की आपण चौथऱ्याचे एक 2-3 अधिकारी प्लीज वैसे एकदम गर्दी करू नका इथे. पोलीस प्लीज इथे 2-3 अधिकारी पाठवा. चौथऱ्यावर इकडे 2-3 अधिकारी पाठवायचे. चला, चौथऱ्यावरची गर्दी कमी करा. दर्शन झालेले सगळे खाली या. चौथऱ्यावरची गर्दी कमी करा. दोन सेना एकत्र आल्या, मनसे एकत्र आली. हे सगळे चित्र बघितल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या वळणावर चाललं होतं आणि ह्याला मुठमाती देणारा एकमेव नेता होता सगळ्यांची पाणीपत करणारा अजितदादा. चला खाली चला. वरिष्ठ पातळीवर याची चौकशी झाली. अलीकडनं जाया लगेच सोडणार नाही.
त्यांचीच चालली ती